Hello everybody, welcome in the world of यथार्थ आयुर्वेदा. ओम धन्वंतरी नमः. मायसेल्फ कन्हैया देवदास चव्हाण. तुमच्यासमोर मी आज घेऊन आलेलो खूप फर्स्ट इयर विद्यार्थ्यांना खूप शंका कुशंका आहेत आणि ते म्हणजे संहिता अध्ययन. तर हे संहिता अध्ययन जर बघितलं मित्रांनो तर याच्यामध्ये आपल्याला आयुर्वेदांच्या मूलभूत बेसिक्सपासून आपल्याला बघावं लागतात. तर आता हा व्हिडिओ स्टार्ट करण्यासाठी मी तुम्हाला काही सांगू इच्छितो. आता हे बघा मित्रांनो, फर्स्ट इयरमध्ये नवीन एकदम सर्वच नवीन कन्सेप्ट्स असतात. आता एकदम दोष म्हणजे काय, धातू, मल, दुष्य ही सर्व गोष्टी आपल्याला माहीत नसतात आणि यांचं कसं करायचं तर यांचे कन्सेप्ट्स क्लिअर करावं लागतात. तर मी तुम्हाला व्हिडिओ वाईज सर्व कन्सेप्ट्स हे दूर करण्यासाठी आलेलो आहे. तर हे व्हिडिओ काळजीपूर्वक बघा. आता जसं तुम्ही 11th आणि 12thला नीटचे क्लासेस लावले होते, कशासाठी लावले होते? MBBSसाठी. सर तिचं तर MBBSला लागलं, माझं तर BMSला लागले आणि मी 2 महिन्यापासून डिप्रेशनमध्ये आहे. तर डिप्रेशन राहू नको मित्रांनो. डिप्रेशन राहून काय फायदा होत नाही. ऑलवेज बी पॉझिटिव्ह. ते MBBSवाल्यांना मॉडर्न वाचावं लागते, परंतु आपल्या BMS विद्यार्थ्यांना आयुर्वेदिक प्लस मॉडर्न हे दोन्ही वाचावं लागतात आणि हे दोन्ही मिळून आपल्याला प्राऊड फिलिंग पाहिजे, आहे की नाही. PGमध्ये रँक चांगली मिळो आणि त्याच्यामध्ये मग रँक चांगले मिळवलं तुला छान प्रकारे नोकरी लागेल आणि मग नोकरी लागल्यावर मग तिचे वडील काय, तिचे आजोबा पण तुला हात देतील, आहे की नाही. तर तशा पद्धतीने अभ्यास करायला पाहिजे. तर एवढं सांगण्याचा उद्देश हेच की BMSला पण कमी समजू नका. BMSमध्ये पण खूप सारे ब्रांचेस आहेत आणि त्या गोष्टी अनुसरून फर्स्ट इयर, सेकंड इयर आणि थर्ड इयर हे चांगल्या प्रकारे तुम्ही आयुर्वेदाचा हा सखोल अभ्यास करूया. तर चला वळूया आपल्या टॉपिककडे, ते म्हणजे इंट्रोडक्शन टू संहिता. हा संहिता अध्ययन फर्स्टमधला फर्स्ट चॅप्टर आहे आणि याच्यामधले जे मस्ट नो पॉईंट्स आहेत त्या मस्ट नो पॉईंट्स कवर करण्याचा प्रयत्न मी करेन. तर नीट काळजीने गोष्ट ऐका, म्हणजेच आपल्या कन्सेप्ट्स दूर करा, आहे की नाही. तर पहिलं त्यांच्यामध्ये मस्ट नो पॉईंट सांगितलेले ते म्हणजे संहिता टर्म एक्सप्लेन करा. तर संहिता म्हणजे काय मित्रांनो, तर संहिता म्हणजे एखादा ग्रंथ एखाद्या विषयावर सखोल अभ्यास करणे. तर सम प्लस त या धातूपासून या धातूपासून बनलेला हा संहिता ग्रंथ आहे आणि याच्यामध्ये तुम्हाला रोगाचे गुण, त्याच्यानंतर त्यांचे हेतू, संप्राप्ती, लक्षणं, त्यांचे विविध औषधं कसे उपयोग करायचे, त्यांचे प्रशमन कसे करायचे, एखादी व्याधी जर झाली तर त्या व्याधीचे शमन कशा प्रकारे करायचे, या सर्व गोष्टींचा अभ्यास या संहिता ग्रंथामध्ये आहे. तर हे नीट काळजीपूर्वक बघा. तर आता इथंच तेच संहिता म्हणजे एकत्र एखाद्या विषयाचा सखोल अभ्यास करणे होय. तर आता त्याच्यानंतर नेक्स्ट मस्ट नो पॉईंट त्यांनी सांगितलेले की आयुर्वेदामधील बृहत्त्रयी कोणते. आता बृहत्त्रयी आणि लघुत्रयी हे नीट काळजीपूर्वक बघा. आता बृहत्त्रयी जर बघितलं मित्रांनो तर याच्यामध्ये चरक संहिता, सुश्रुत संहिता आणि अष्टांगहृदय अशा 3 जे आपले मुख्यत्वे करून ग्रंथ आहेत, त्या ग्रंथकारांचे जे लेखक आहेत त्यांनाच आपण बृहत्त्रयी असं म्हणतो. तर चरक संहितामध्ये आचार्य चरक येतात. आता हे जे चरक संहिता आहे हे खास करून काय चिकित्सा या विषयाचे सखोल अभ्यास करते आणि व्याधींचे शमन करण्यासाठी यांच्यामध्ये चिकित्सा कशा प्रकारची केली जाते या सर्व गोष्टी या चरक संहितामध्ये येतात. त्याच्यानंतर दुसरा ग्रंथ आहे ते म्हणजे सुश्रुत संहिता. आचार्य सुश्रुत हे जे शल्य चिकित्सेमध्ये त्यांच्यामध्ये प्रवृत्त होते आणि त्यांच्यामध्ये त्यांनी सखोल अभ्यास केलेला आहे. सर्जरी वेगवेगळ्या टाईपची त्यांनी खूप सारे सर्जरी केलेली. त्याच्यानंतर त्याच पद्धतीने त्यांना सुश्रुत संहिताचे लेखक असे म्हणतात. त्याच्यानंतर तिसरा ग्रंथ येते ते म्हणजे अष्टांगहृदय आणि याचे आचार्य वाग्भट, म्हणजेच आपल्याला अष्टांगहृदय बघायचं आहे की नाही. तर याच्यामध्ये त्यांनी 8 अंगांचा उपदेश सांगितलेले. तर अशा पद्धतीने हे बृहत्त्रयी होते. आणि त्याच्यानंतर नेक्स्ट मस्ट नो पॉईंट्स येते तर ते म्हणजे लघुत्रयी. आता लघुत्रयी म्हणजे कोणते तर त्याच्यामध्ये त्यांनी सांगितलेले की माधव निदान हे आचार्य माधवकर यांनी लिहिले आहे. यामध्ये जे डिफरंट काइंड्स ऑफ व्याधी आहेत, डिसिजेस आहेत, त्या व्याधींचे हेतू, लक्षणं, प्रकार, त्यांची संप्राप्ती, त्यांचे चिकित्सा कशा पद्धतीने करतात या सर्व गोष्टी या माधव निदानमध्ये होतात. हे बघा एकदम सोपे कन्सेप्ट्स आहेत, तेच लक्षात घ्या. त्याच्यानंतर शारंगधर संहिता या आचार्य शारंगधर यांनी लिहिलेलं. यामध्ये आचार्यांनी व्याधींचे शमन करण्यासाठी
औषधींचे द्रव्यांचे रस वीर्य विपाक यांच्या गुणानुसार त्यांचे कल्प बनविले आणि ते कल्पांचा उपयोग व्याधींचे शमन करण्यासाठी खास करून उपयोग होतो. म्हणून हे शार्ङ्गधर संहिता लिहिण्यात गेली. भावप्रकाश यांनी आचार्य भावमिश्र यांनी ही लिहिलेली आहे. तर अशा पद्धतीने हे बृहत्त्रय आणि लघुत्रय होते. त्याच्यानंतर मस्ट नो पॉईंट येते ते म्हणजे त्यांचे टीकाकार. तर प्रमुख टीकाकार जर बघितलं मित्रांनो तर त्याच्यामध्ये चक्रपाणी दत्त हे चरक संहिताचे टीकाकार आहेत. त्याच्यानंतर डलहन आचार्य हे सुश्रुत संहिताचे टीकाकार आहेत. त्याच्यानंतर अरुणदत्त आणि हेमाद्री हे अष्टांग हृदयकाराचे टीकाकार आहे. त्याच्यानंतर इंदू हे अष्टांग संग्रहावर टीकाकार आहे. आता याच्यामध्ये दोघांमध्ये कन्फ्युजन होतं. तर लक्षात ठेवण्यासाठी अरुणदत्त आणि हेमाद्री यांचे अष्टांग हृदयावर म्हणजे हृदय गेलं होतं. म्हणजे कसं लक्षात ठेवायचं की अरुणदत्त आणि हेमाद्री यांचं अष्टांगवर हृदय गेलं होतं म्हणून ते अष्टांग हृदयावर टीका करतात. अशा पद्धतीने तुम्ही लक्षात ठेवू शकता. इंदू याचं अष्टांग संग्रहकावर टीका केली होती. तर अशा पद्धतीने हा मस्ट नो पॉईंट होता. याच्या समोरच आपण नेक्स्टमध्ये बघू. आता आपल्याला समोर त्याच्यानंतर मस्ट नो पॉईंट सांगितलेले की प्रिसिप्टर्स, ऑथर्स, रिडॅक्टर्स आणि कमेंटेटर्स यांनी कोणते कोणते त्यांचे कार्य केलेले तर आणि त्यांचे कशा पद्धतीने ओळखतात ही कन्सेप्ट सांगितलेली. तर याच्यामध्ये जर बघितलं तर गुरु परंपरा म्हणजेच प्रिसिप्टर्स जर बघितले तर त्याच्यामध्ये आपल्याला भगवान आत्रेय आणि भगवान धन्वंतरी म्हणून येतात आणि त्यांनी आयुर्वेदांची सुरुवात केलेली आहे. म्हणून आयुर्वेदांचे योगदान त्यांचे खास त्यांच्यापासून सुरुवात झालेली आहे अशा पद्धतीने ते सांगितलेलं आहे. नंतर लेखक म्हणजे ऑथर्स. आता यांनी चरक संहिता लिहिली, सुश्रुतांनी सुश्रुत संहिता लिहिली आणि वाघभटे यांनी अष्टांग हृदय लिहिलं. तर त्यांचं जर बघितलं तर प्रमुख संहिताचे त्यांनी लेखन केले. त्याच्यानंतर पुनर्लेखन. आता यांचेच चरक संहिता, सुश्रुत संहिता आणि वाघभट यांचेच पुनर्लेखन दृढबल यांनी चरक संहिताचं पुनर्लेखन केलं. नागार्जुन यांनी सुश्रुत संहिताचं पुनर्लेखन केलं. त्याच्यानंतर त्यांचे योगदान जर बघितलं तर ग्रंथाचे संपादन केले त्यानं आणि त्यांचे पुनर्लेखन म्हणजे जसंच तसं पण पुन्हा एकदा लिहिलं. त्याच्यानंतर टीकाकार चौथं कमेंटेटर्स. तर चक्रपाणी यांनी चरक संहितावर टीका लिहिली. डलन आचार्य यांनी सुश्रुत संहितावर लिहिली. अरुणदत्त व हेमाद्री यांनी अष्टांग हृदयावर लिहिली आणि इंदू यांनी अष्टांग संग्रहकारावर लिहिली. अशा पद्धतीने ही एक मस्ट नो पॉईंट होता. तर ते तुमच्यासमोर मी मांडण्याचा प्रयत्न केलेले. तर इथपर्यंत समजलं का? हो की नाही? तर आता समोर आपल्याला मस्ट नो पॉईंट सांगितलेले ते म्हणजे तंत्रयुक्ती. आता चरकांनी आपल्याला 36 प्रकारच्या विविध तंत्रयुक्ती सांगितलेले आहेत आणि त्यांचे आपल्याला अभ्यास करायचे आहेत. तर या तंत्रयुक्ती याचा अर्थ असा होतो, तंत्र म्हणजे एखादे शास्त्र आणि युक्ती म्हणजे योजना करणे. तर एखाद्या शास्त्राची योजना करणे म्हणजेच त्याला आपण तंत्रयुक्ती असं म्हणतो. आता या तंत्रयुक्तीपासून आपल्याला ज्ञान प्राप्त होते. तर त्याच्यामधली पहिली आहे अधिकरण. आता हे जे अधिकरण आहे मित्रांनो तर त्याच्यामध्ये जो विषय समोर ठेवून एखादे काही सांगितले जाते त्या विषयाला अधिकरण असे म्हणतात. आता आयुर्वेद म्हटलं तर त्याच्यामध्ये चरक संहिता येणार. अशा पद्धतीने हे अधिकरण. त्याच्यानंतर योग. आता योग म्हणजे काय तर वेगवेगळ्या असणाऱ्या पदांचा अन्वय करून त्यांना योग्य रीतीने क्रमाने जोडून एकत्र करून वाक्य अर्थाची संगती करणे म्हणजेच योग होय. तर दोन गोष्टींचा एकत्र करणे त्यालाच आपण योग असे म्हणतो. त्याच्यानंतर तिसरं येते हेत्व अर्थ. म्हणजे कोणत्याही एका विषयाचे प्रतिपादन करताना दुसरीकडे सुद्धा त्याचप्रमाणे गोष्ट जुळते. आता समजा एखाद्याने 10 जणांनी चोरी केली परंतु त्याच्यामधलं जर एकच जर समजा सापडला तर त्याला 10 वर्षाची कारावास होते. परंतु नंतर जे 9 उरलेले येतात नंतर ते जर सापडले तर त्यांना पण 10 वर्षाची कारावास होणार. तर ते म्हणजे काय तर हेत्व अर्थ. त्याच्यानंतर चौथं येते ते म्हणजे पदार्थ. आता एखाद्या सूत्रात जो अर्थ पूर्वीपासून असलेल्या संदर्भानुसार समजतो. म्हणजे की आता यामध्ये की पूर्वीपासून समजा आता आपण जर बघितलं तर लोकोमोशन आणि मुवमेंट. आता आपण मुवमेंट जर चॅप्टर चालू केला तर आपल्याला लोकोमोशन हे समजते आहे की नाही. तर तशा पद्धतीने इथं पदार्थ असतो. त्याच्यानंतर येते प्रदेश. आता एखाद्या वर्णन केल्या जाणाऱ्या विषयाचे एका भागाचे वर्णन करून असे सुचविणे की याचप्रमाणे इतरही भाग समजावे. म्हणजे एक कन्सेप्ट सांगून उरलेली दुसरी पण कन्सेप्ट त्याचप्रमाणे असणे त्यालाच आपण प्रदेश असे म्हणतो. त्याच्यानंतर नेक्स्ट येते ते म्हणजे उद्देश. आता थोडक्यात सांगणे म्हणजे उद्देश आहे. आता थोडक्यात कसं की आयुर्वेदाला त्रिसूत्र असे म्हणतात. तर हे थोडक्यात सांगितलं की त्रिसूत्र म्हणजे 3 सूत्रांचं मिळून होतं. तर तशा पद्धतीने ते उद्देश. त्याच्यानंतर येते निर्देश. आता निर्देश जर बघितलं
तर विस्तारपूर्वक वर्णनाला आपण निर्देश म्हणतो. आता ज्वराचे 8 प्रकार असतात, तर त्या 8ही प्रकारांची लक्षणं आपण त्यांची चिकित्सा कशा पद्धतीने करतो हे निर्देश म्हणून येते. त्याच्यानंतर नेक्स्ट येते ते म्हणजे वाक्यशेष. आता वाक्यशेषमध्ये जर बघितलं तर वाक्यामध्ये एखाद्या पदांचा उल्लेख न करणे म्हणजेच त्रिफळाचूर्ण. आता एखाद्या पदांचा उल्लेख न करता आता आपण त्रिफळा जर म्हणलं तर त्याच्यामध्ये आमलगी, बिबिदगी आणि हरितगी येतात. तर त्यांचा उल्लेख न करता ते समजणे म्हणजेच काय तर वाक्यशेष. त्याच्यानंतर प्रयोजन. आता ज्या ध्येयाच्या सिद्धीसाठी एखादे कार्य सुरू केले जाते त्या ध्येयाला प्रयोजन असे म्हणतात. तर आयुर्वेदाचे प्रयोजन जर बघितले आपण तर धातुसाम्य टिकवणे म्हणजे व्याधींचे शमन करणे आहे की नाही, म्हणजे धातुसाम्यता टिकवून राहणे ही आयुर्वेदाचे प्रयोजन आहे. त्याच्यानंतर येते उपदेश. आता उपदेश आप्तजनाच्या अनुशासनाला, आप्तजनांनी जे अनुशासन केलेले आहेत, समजा की प्रथम स्नेहन करून नंतरच स्वेदन करायला पाहिजे. आपण चिकित्सेमध्ये प्रथम स्नेहन केले जाते नंतर स्वेदन केले जाते, तर ही आप्तांच्या आपण अनुशासनाला उपदेश असे म्हणतो. त्याच्यानंतर नेक्स्ट येते अपदेश. आता एखादी गोष्ट सिद्ध करण्यासाठी कारण सांगणे. आता एखादी गोष्ट सिद्ध जर आपल्याला करायची आहे तर जर समजा आपण दूध जर पिलं तर ते कफवर्धक आहे म्हणजे कफगुण वाढवतो, कारण की तो मधुर रसगुणात्मक आहे आणि मधुर रस हे कफवर्धक असतात. तर अशा पद्धतीने हे अपदेश. त्याच्यानंतर अतिदेश सांगितले. अतिदेश म्हणजे काय सध्याच्या स्थितीवरून भावी स्थितीविषयी अनुमान करणे. म्हणजे आता विषवेग धारण झाल्याने म्हणजे सर्प, किटू किंवा वृश्चिक यांचं विषवेग प्राणामध्ये जर समजा आपल्या शरीरामध्ये गेलं तर ते उदरवग वरी जात आहे, तर उदरवग रोगांचे ते आपल्याला लक्षणं दिसतात. तर त्याचप्रमाणे वायूवर जर गेली तर उदावर्त हे व्याधी होते. अशा पद्धतीने त्यांनी हे अतिदेश सांगितले. याच्यानंतरच आपण नेक्स्ट म्हणतो. तर आता समोरची 13वी सांगितलेली त्याला अर्थ आपत्ती असे म्हणतात. आता अर्थ आपत्ती एखादी गोष्ट सांगण्याने दुसरी न सांगितलेली गोष्ट आपोआप सिद्ध होणे. म्हणजे की अमोल जाडा आहे ते दिवसा खात नाही, परंतु म्हणजे तो दिवसा खात नाही म्हटल्यावर ते रात्री ढसाढसा खातो, त्याला आपण अर्थ आपत्ती असे म्हणतात. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे निर्णय. आता निर्णय जर बघितला तर एखादा संशय किंवा शंका उत्पन्न झाल्यावर त्या बाबींचे निराकरण करणे, पक्ष बळकट करणे त्याला आपण निर्णय असे म्हणतो. तर आता एखादा वातज प्रमेय असाध्य आहे, तर वातज प्रमेय असाध्य का आहे, कारण की तो मज्जाधातूंना दूषित करतो आणि त्यांची चिकित्सा आपल्याला करता येत नाही, म्हणून त्याला वातज असाध्य सांगितलेलं आहे. तर त्याला आपण निर्णय असे म्हणतात. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे प्रसंग. आता प्रसंग म्हणजे काय की मागे सांगितलेलं पुन्हा विषय पुन्हा सांगणे आहे की नाही, मागे सांगितलेला विषय पुन्हा सांगितले. आता आपल्या खास व्यक्तीबद्दल आपण मागे सांगितलेली गोष्टी आठवण हे आपण पुन्हा सांगणे त्याला काय म्हणतात की प्रसंग म्हणतात, त्याला आपण प्रसंग म्हणतात. त्याच्यानंतर नेक्स्ट येते ते म्हणजे एकांत. निश्चयात्मक म्हणण्यास एकांत असे म्हणतात. निश्चयात्मक म्हणणे कसं की आता मदनफळ हे वामक आहे, मदनफळ हे वमन कार्य करते आणि निशोत्तर हे विरेचक कार्य करते. आता जर समजा म्हणलं आपण कुत्रा हा प्राणी आहे आणि द्राक्षे हे फळ आहे, त्याला निश्चयात्मक म्हणणे म्हणतात, त्यालाच एकांत असे म्हणतात. त्याच्यानंतर नेक्स्ट येते अनेकांत किंवा त्यालाच आपण नैकांत म्हणतो. कोणत्याही एका सिद्धांतावर ठाम नसणे. आता कोणत्याही एका सिद्धांतावर ठाम नसणे, जसं की आपली खास व्यक्ती कोणत्याही एका गोष्टीवर शांत राहते का, नाही मला हे पण पाहिजे मला ते पण पाहिजे, अशा पद्धतीनं त्याला काय म्हणतात आपण अनेकांत म्हणतो. तर त्याला कधी द्रव्य तर कधी रस कधी वीर्य या द्रव्यांना प्रधान मानणे त्याला आपण एकांत असे अनेकांत असे म्हणतो. त्याच्यानंतर नेक्स्ट येते ते म्हणजे अपवर्ग. आता अपवर्ग जर बघितला तर एखादा विषय विस्ताराने सांगून पुन्हा त्यात काहीतरी कमी करणे. एखादा विषय विस्ताराने सांगून त्याच्यामध्ये काहीतरी कमतरता करणे त्याला आपण अपवर्ग असं म्हणतो. आता शिळे भोजन करू नये, परंतु आपल्यानंतर शंका उत्पन्न होते की शिळे भोजन खायला पाहिजे आहे की नाही, तशा पद्धतीने. त्याच्यानंतर नेक्स्ट येते ते म्हणजे विपर्य. आता विपर्य म्हणजे काय, जी गोष्ट सांगितली जाते तिच्या विरुद्ध गोष्ट समजणे. आता जी गोष्ट सांगितली जाते तिच्या विरुद्ध समजणे. आता आपण आपल्या खास व्यक्तींना चॅटिंग करतो परंतु ती आपल्याला सांगत नाही, परंतु त्याच्यात दुसरी गोष्ट आपल्याला लवकर समजते, त्यालाच आपण विपर्य असे म्हणतो. तर तशा पद्धतीनं तर त्याला समजा आता याच्यामध्ये उदाहरण दिलेलं की कृश दुर्बळ व्यक्ती हे दुष्चिकित्सक असतात, परंतु सदृढ बळ असणारे हे सुचिकित्सक असतात. अशा पद्धतीने त्याला विपर्य म्हणतात. त्याच्यानंतर नेक्स्ट येते ते म्हणजे पूर्वपक्ष. आता पूर्वपक्ष म्हणजे काय, आक्षेप घेऊन केलेल्या प्रश्नाला पूर्वपक्ष असे म्हणतात. आक्षेप म्हणजे काय, हरकत घेऊन एखाद्या वादविवादामध्ये हरकत घेऊन केलेल्या प्रश्नाला काय म्हणतात पूर्वपक्ष. आता याच्यामध्ये काय सांगितलेलं वातज प्रमेय असाध्य का आहे.
असाध्य कारण की तो मत्स्य धातूंना दूषित करतो आणि त्याच्यामुळे तो असाध्य आणि आपल्याला त्याच्यामध्ये चिकित्सा करता येत नाही, त्यामुळे त्याला पूर्वपक्ष म्हणलेलं आहे. त्याच्यानंतर विधान जर बघितलं तर एखाद्या प्रकरणामध्ये विषयांचे क्रमाने वर्णन करणे. आता जसं की आपण या संहिता अध्यायांचं NCI पॉईंटनुसार क्रमाने आपण एक एक चॅप्टर वाईज कन्सेप्च्युअल चालू, त्यालाच आपण विधान असे म्हणतात. त्याच्यानंतर नेक्स्ट येते मित्रांनो ते म्हणजे अनुमत. आता अनुमत जर बघितलं तर दुसऱ्या एखाद्या मनाचा आपल्या ग्रंथात खोडून न काढता उल्लेख करणे. दुसऱ्या एखाद्या ग्रंथात म्हणजे एखादा विषय सांगितलेला आहे, आता ते आपल्या चर्चेबाबत आहे की नाही. आता सकाळची झालेली गोष्ट आहे की नाही, सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे झालेले गोष्ट आहेत ते रात्री चॅटिंगद्वारे सांगणे, तेच म्हणजे काय अनुमत होय. तर त्यालाच आपण रस, समजा आता यामध्ये उदाहरण दिलेले की रस हे 7 असतात आणि त्या मतांचे खंडन न करता ते आपल्या ग्रंथात करणे, त्यालाच आपण अनुमत असे म्हणतो. नंतर येते मित्रांनो ते म्हणजे व्याख्यान. आता व्याख्यान जर बघितलं तर सामान्य बुद्धीच्या पलीकडील एखाद्या विषयांचे सविस्तर वर्णन करणे. तर आता सामान्य बुद्धींच्या पलीकडील एखादा विषय कसं समजतो, तर आता आपण याच्यामध्ये उदाहरण दिलेलं की धातुभेदाने पुरुष हे 24 तत्व असतात, परंतु त्या 24 तत्वांचे आपण विश्लेषण करणे याला व्याख्यान असे म्हणतात, आहे की नाही. त्याच्यानंतर नेक्स्ट येते ते म्हणजे संशय. आता संशय जर बघितलं तर एकाच ठिकाणी परस्पर विरुद्ध म्हणजे साधक बाधक दोन्ही कारणे सांगणे. आता याच्यामध्ये उदाहरण दिलेले की पूर्वजन्म होत नाही, परंतु शास्त्रामध्ये आपल्याला पूर्वजन्माबाबतीत खूप साऱ्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, त्यालाच आपण संशय असे म्हणतो की परस्पर विरोधी गोष्ट हे पण आहे आणि ते पण आहे की नाही, तशा पद्धतीनं. त्याच्यानंतर अतीत अवेक्षा. आता हे पूर्वी सांगितलेली विषयांचा परत उल्लेख करणे. म्हणजे कसं की आता तुम्ही तारक मेहता का उलटा चष्मा सिरियल बघितले असं, त्यांचे ते रिकॅप दाखवत राहतात. म्हणजे ते काय करतात, पूर्वी सांगितलेली गोष्ट ते पुन्हा पुन्हा दाखवतात एपिसोड चालू करण्याच्या आधी. त्याच पद्धतीने याला अतीतापेक्षा म्हणलेले. आणि यामध्ये उल्लेख जर बघितलं तर स्वेदनाची आपण 14व्या धड्यामध्ये त्यांचे परत उल्लेख केलेले आहेत, स्वेदन कार्य कसे करायचे, अशा पद्धतीने हे अतीत अपेक्षा होते. आता त्याच्यासमोरच आपण नेक्स्टमध्ये आता त्याच्यासमोर आपल्याला येते ते म्हणजे अनागत अपेक्षा. आता अनागत अपेक्षा म्हणजे काय मित्रांनो, की पुढे वर्णन करायच्या विषयाची अगोदरच चर्चा करणे. आता पुढे वर्णन करायचे एखादा विषय, समजा आता आपल्याला खास व्यक्तीसोबत रेस्टॉरंटमध्ये जायचे, तर त्या विषयाची आधीच चर्चा करणे त्याला आपण अनागत अपेक्षा म्हणतो. आता इथं चरक 3ऱ्या अध्यायामध्ये स्वेदनाचं जे की 14व्या अध्यायामध्ये आहे त्यांचं वर्णन करण्याचं उदाहरण सांगितलेलं आहे. नंतर त्याच्यानंतर नेक्स्ट येते ते म्हणजे स्वसंज्ञा. शास्त्रकार व्यवहारासाठी आपल्या शास्त्रामधील मर्यादेमध्ये संज्ञा तयार करतात, तर त्या इतर शास्त्रामध्ये उपलब्ध नसतात. त्यांना आपण काय म्हणतो की स्वसंज्ञा. की जसं आता होलाक आणि जेताक हे स्वेद कार्य आहेत आणि हे फक्त आयुर्वेद शास्त्रामध्येच आहेत, हे इतर ठिकाणी नाही आहेत, तर तिथं स्वसंज्ञा सांगितलेली आहे. नंतर नेक्स्ट येते ते म्हणजे उह्य. एखाद्या ग्रंथामध्ये एखादा विषय शब्दबद्ध केला गेला नसूनही बुद्धीने तर्कपूर्वक तो विषय समजून घेतला तर त्याला उह्य म्हणतात. आता एखाद्या विषयामध्ये शब्द जर समजा काही सांगितलेलं नसेल, परंतु ते आपण डोक्याने वापर करून ते तर्क हे करतो, आहे की नाही. की जसं आता आपल्याला एखाद्या खास व्यक्तीबद्दल आता ती चिडलेली असते, परंतु ते विषय मांडत नाही, परंतु ते आपण डोक्याने उपयोग करतो आणि त्यालाच आपण काय म्हणतात, उह्य म्हणतात. तर इथं उदाहरण दिलेलं आहे की जीवक आणि रुष्बक हे द्रव्य स्निग्ध शीत असतात, वृक्ष कार्य करतात. तर तशाच पद्धतीने जे द्राक्ष आहेत आणि दूध आहेत ते पण मधुर शीत गुणात्मक असून वृक्ष कार्य करतात. अशा पद्धतीनं हा उह्य होता. याच्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे समुच्चय. आता समुच्चय म्हणजे काय मित्रांनो, अनेक विषयांचा एकाच वेळी समावेश करणे. आता आपल्या खास व्यक्तीसोबत कलश झाला. आता कलश झाला की मध्ये तिथं आपण आधी केलेले कांड ते सर्व एकाच ठिकाणी आपल्याला लक्षात येतं, आहे की नाही. तर त्यालाच आपण समुच्चय असे म्हणतो. आता समुच्चय इथं उदाहरण दिलेलं की मांस वर्गामध्ये हरिणाचा आणि ऐनमुर्गाचा समावेश सांगितलेला आहे. तशाच पद्धतीने तित्तर, लावा या पक्ष्यांचे पण वेगवेगळ्या याच्यामध्ये प्रधान सांगितलेले आहेत. तर त्याच्यानंतर नेक्स्ट येते मित्रांनो ते म्हणजे निदर्शन. आता निदर्शन म्हणजे काय की दृष्टांताने एखादा वर्णन करण्याच्या विषयाला पुढे ठेवणे. की दृष्टांताने आता आपल्याला माहिती आहे की ही वस्तू जर समजा आपल्याला द्रव्य माहीत नाहीत, अज्ञान, ते
तर ते औषधं विषाप्रमाणे असतात, म्हणजे ते सेवन करू नये असं त्यांनी या निदर्शनाद्वारे सांगितलेले. नंतर येते निर्वचन. आता निर्वचन जर बघितलं तर एखाद्या वस्तूच्या वर्णनात तिथे स्वरूप स्पष्ट शब्दात वर्णन करणे, त्याला निश्चयपूर्वक सांगणे. म्हणजे की आता आपल्या खास व्यक्तीबद्दल, त्यांच्या सौंदर्याच्याबद्दल शायरी, स्टेटस, स्टोरी यांच्याद्वारे कळविणे, त्यालाच आपण निर्वचन असे म्हणतो. तर अशा पद्धतीने हा निर्वचन होता. त्याच्यानंतर नेक्स्ट येते ते म्हणजे संनियोग. आता संनियोग म्हणजे काय, की असेच केले पाहिजे, म्हणजे हे जे आहे ते तसेच केले पाहिजे. की कसं, की आता पथ्याचेच अन्न सेवन करणे, अपथ्याचे अन्न सेवन करणे नाही, आहे की नाही. पथ्य जर केलं तर आहार चांगला राहील, शरीर चांगलं राहील. त्याच्यानंतर नेक्स्ट येते ते म्हणजे विकल्प. आता जिथे 2 तऱ्हेची गोष्ट सांगितली जाते तिथे विकल्प असे म्हणतात, की आता मांस आणि भात खावा असं सांगितलेलं आहे, किंवा गुरुत्युक्त येवागू खायला सांगितलेले आहेत. अशा पद्धतीने 2 तऱ्हेची गोष्ट. त्याच्यानंतर नेक्स्ट येते ते म्हणजे प्रत्युत्तर. आता प्रत्युत्तर म्हणजे काय, की तर्क आणि उपपत्तीने दुसऱ्या मताचे खंडन करणे. तर्क आणि उपपत्तीने दुसऱ्या मतांचे खंडन करणे, त्याला आपण प्रत्युत्तर म्हणतो. आता इथं सांगितलेले की वायुर्वेद आचार्यांनी पुरुषांची उत्पत्ती हे कशापासून, रसापासून, आणि रोगाची उत्पत्ती सुद्धा रसापासून सांगितली. परंतु त्या मतांचे खंडन करण्यासाठी हिरण्याक्षांनी काय सांगितले, की आत्मा रसच नाही, आत्मा ही रसपासून बनत नाही, म्हणून त्या मताचे खंडन केल्यामुळे याला प्रत्युत्तर असे म्हणतात. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे ते म्हणजे उद्धार. उद्धार म्हणजे काय, दुसऱ्या पक्षाचे खंडन करून आपल्या पक्षाचे समर्थन करणे, त्याला उद्धार म्हणतात. आता जसं की आता 2 व्यक्तीमध्ये आहे की नाही, तर की खास करून फिमेल्समध्ये आहे की नाही, त्यांनी सांगितलं तेच असते, म्हणजे त्यांनी जे सांगितलं तेच करावं लागते. म्हणजे आपण चिडी चूप राहायचं, कारण की त्यांनी जर म्हणलं हो तर हो, त्यांनी जर म्हणलं नाही तर नाही, तर त्यांच्याच मतांचं ते हे करत राहते. बिचारे पुरुषांना तसंच राहावं लागते, आहे की नाही. तर बघूया, चला बोलूया आपल्या विषयाकडे, ते म्हणजे उद्धार. आता इथं उदाहरण सांगितलेलं त्यांनी, की पुरुष आणि रोगांच्या उत्पत्तीला मताचे खंडन करून त्या भावांचे आता ज्या भावांमुळे समृद्धी होते त्यापासून पुरुषाची उत्पत्ती होते, परंतु त्या भावांच्या कमतरतेमुळे रोगाची उत्पत्ती होते. अशा पद्धतीने इथं उद्धार सांगितलेले. नेक्स्ट आहे त्याच्यानंतर लास्ट ते म्हणजे संभव. आता संभव म्हणजे काय, की ज्यापासून उत्पन्न होते त्याला उत्पन्न होणाऱ्याचे संभव असे म्हणतात, आहे की नाही. आपल्याला माहिती आहे की या गोष्टीमुळं कलेश होईल, त्या गोष्टी करणे म्हणजेच त्याला संभव असे म्हणतात. तर आता इथं उदाहरण सांगितलेले की मुखावर व्यंग निलिकादी रोग होतात. आता मुख हे त्यांचे स्थान असल्यामुळं ते तिथंच होणार, तर तशा पद्धतीने इथं समोर होत. अशा पद्धतीने हे सर्व तंत्रयुक्ती मी तुमच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे मित्रांनो. आता इथं बघा मित्रांनो, हे 36च्या 36 तंत्रयुक्ती, यामध्ये खूप सारे वेगवेगळे शब्द येतं. काही नवीन असतील तर ते जशाच तसं पाठ करण्याचा प्रयत्न करा. हे वायवा आणि एक SQ हमखास याच्यावर येते, तर हे नीट काळजीपूर्वक तुमच्या हातातून हे तंत्रयुक्तीचे मार्क्स कमी नाही व्हायला पाहिजे, हो की नाही. आता हे इथपर्यंत मी सांगण्याचा माझा जे प्रवास होता तो खूप कष्टमय होता, आणि आय होप की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल तर लाईक करत जा, आहे की नाही. दुसऱ्यांना कळवत जा, फर्स्ट इयरचे जे तुमचे मित्रमैत्रीण असेल कंपनी त्यांना. आणि हे बघा मित्रांनो, हे आयुर्वेदिकच्या खूप साऱ्या टर्म्स असतात, आणि या टर्म्सला तुम्हाला कालांतराने सारखं वाचावं लागतात. आणि एकदा काही गोष्ट आपल्या डोक्यातून गेली तर मग ते सारखं आपण जर वाचन केलं तर ते आपल्याला लक्षात राहते. तर त्यामुळे हे सारखं तुम्ही वाचत जा. तर अशा पद्धतीनं हा व्हिडिओ फर्स्ट होता. आता त्याच्यानंतर आपण जे राहिलेले पार्ट आहेत ते आपण सेकंड व्हिडिओमध्ये करू. तोपर्यंत नेक्स्ट व्हिडिओ बघा, आहे की नाही. थँक्यू व्हेरी मच.